इथे आता मी कलेजी पेठा घालून घेते हा याच्यामध्ये. हलक्या हाताने याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिव्यास किचन मध्ये. आज मी बनवणार आहे चविष्ट कलेजी पेठा. अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहूया. चला मग सुरू करूया. इथे कलेजी पेठा बनवण्यासाठी मी 1 किलो कलेजी पेठा घेतला आहे. तर मी आता तुम्हाला स्वच्छ धुवून दाखवते. धुवण्याच्या आधी आपण आहे ना 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं. याच्यात मीठ घालून झालं ना की आपण याला आहे ना असं चांगलं लावून घ्यायचं. असं चांगलं चुरून घ्यायचं आणि आपण आहे ना याला स्वच्छ पाण्याने आता 2 ते 3 पाण्यातून याला धुवून घेऊ आपण. मीठ टाकून धुतलं ना की कसं याच्यामध्ये ब्लड वगैरे असतं ना ते सगळं निघून जातं व्यवस्थित. म्हणून आपण मीठ टाकून याला धुवून घ्यायचं. तर आता इथे पाणी टाकून बघा मी स्वच्छ असं धुवून घेते. बघा किती पाणी असं घाण निघतं एकदम. म्हणून आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं मीठ टाकून. तर इथे आपला कलेजी पेठा बघा मी स्वच्छ धुवून घेतलाय. तुम्ही बघू शकता पूर्ण घाण वगैरे एकदम काढून घेतली आहे मी. 4 पाण्यातून याला स्वच्छ धुवून घेतलं. तर आता कलेजी पेठ्याला मी लागणारा मसाला दाखवते तुम्हाला तयार करून. तर इथे मी 100 ग्राम आहे ना सुकं खोबरं घेतलं आहे. त्याला आता मी चांगलं भाजून घेते गॅसवरती. इथे दाखवते मी तुम्हाला भाजून झालं की. याला आपण आहे ना थोडं हलकं असं भाजून घ्यायचं, जास्त काळं नाही करायचं. इथे भाजून झालं ना की मी तुम्हाला दाखवते कसा म्हणजे केवढा कलर आणला तो भाजून. तर हे बघा एवढा कलर आणायचा याला भाजताना. इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतले आहेत. ते बारीक करून घेतले आहेत असे. याला आता मी भाजून घेते. तेलामध्ये पण कांदा आहे ना चांगला फ्राय करून घ्यायचा. इथे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आहेत. एकत्रच भाजायचं सगळं आपण. आणि अद्रक आहे 1 इंच. याला आपण आहे ना चांगलं भाजून घेऊया तेल घालून. थोडंसं आपण आहे ना याच्यामध्ये असं तेल घालून घेऊया. तर बघा कांदा पण आपला एकदम चांगला फ्राय करून झाला आहे. मी अद्रक लसूण आहे ना याची पेस्ट टाकणार नाहीये ना, म्हणून मी ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये भाजूनच अद्रक लसूण घालते. ह्याच्यामध्ये छान लागतात. यातून त्याने टेस्ट पण छान येते. कांदा फ्राय करून झाला. आता मी याला काढून घेते. थंड करून आपण याला तर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. सुकं खोबरं भाजलं ना ते बघा आता थंड झालं. याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. पण याच्यामध्ये मी पाणी बिलकुल घालणार नाहीये, असंच बारीक करून घेणार आहे. दाखवते मी तुम्हाला बारीक करून झालं की. हे बघा सुकं खोबरं आपण असं बारीक करून घ्यायचं. याच्यामध्ये बिलकुल मी पाणी घातलं नाहीये, पण छान बारीक झालंय. इथे कांदा पण बघा थंड झालाय. आता मी याला मिक्सरला लावून घेते. याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही पाणी घालायचं आहे बघा असं थोडंसं. हे बघा कांदा पण आपला किती बारीक करून झालाय बघा. तर आज आहे ना मी कलेजी पेठा मटक्यामध्ये बनवणार आहे. तर याच्यामध्ये मी बघा तेल गरम करत ठेवलं आहे. आता मी याच्यामध्ये लसूण टाकून घेते. आता लसूण आपण हलकी लाल झाली ना की आपण कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकून घेऊया. इथे आपण बघा लसूण आहे ना मी 10 ते 15 पाकळ्या घेतल्या आहेत. लसूण जरा जास्त वापरला ना की फोडणी कशी छान लागते. एवढी लसूण आपली फ्राय झाली ना की आपण याच्यामध्ये आता कढीपत्ता घालून घेऊया. तेजपत्ता घालून घेते. लसूण कढीपत्ता आणि चांगला फ्राय झालाय ना, तर आता याच्यामध्ये मी सुकं खोबरं हे बारीक केलं होतं ना आपण ते घालून घेतलं. आपल्याला पण चांगलं असं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचा मसाला आपण. तर इथे मी छोटे 2 चमचे हळद टाकून घेते. तर चांगलं आहे ना तेलामध्ये भाजून घ्यायचा मसाला. इथे मीडियम साईजचे मी 2 टोमॅटो आहे ना बारीक करून घेतले. ते घालून घेतो याच्यामध्ये. हे पण आपण सगळं असं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. कांदा लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलंय ना ते ह्याच्यामध्ये घालून घेते. याला पण आपण असं चांगलं ह्याच्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर आपण सगळं हे असं चांगलं फ्राय करून घेऊया. तर इथे मी घरगुती 3 चमचे मसाला टाकून घेते. तिखट आहे ना थोडासा म्हणून मी 3 चमचे टाकते. तुम्हाला हवं असेल ना तर तुमच्या चवीनुसार टाका. तर इथे मी छोटा 1 चमचा आहे ना गरम मसाला पावडर टाकून घेते.
आपण हे सगळे मसाले आहे ना चांगले असे तेलामध्ये फ्राय करायचे, पाणी बिलकुल घालायचं नाही फ्राय करताना. त्याच्यामध्ये चांगलं याला असं आता भाजलं ना की चांगलं असं तेल सुटलं ना की आपण मग नंतर कलेजी पेठं टाकून द्यायची. तर 2 मिनिट आहे ना मी याला आता तेल सुटेपर्यंत आहे ना चांगलं असं जरा झाकून ठेवते. मग याला चांगलं तेल सुटलं ना की मसाला आपला चांगला फ्राय होतो. तर आपला मसाला चांगलं तेल सुटलं आणि चांगला फ्राय झालाय. सुगंधही छान येतोय बघा. फ्राय झाला ना की मसाल्याला सुगंध छान येतो. आणि मी याच्यामध्ये आहे ना बिलकुल ओलं खोबरं वापरलं नाहीये. सुक्या खोबऱ्यामध्ये बनवली ना कलेजी पेठा त्याला टेस्ट खूप छान लागते. तर इथे आता मी कलेजी पेठा घालून घेते ना याच्यामध्ये. आता आपण याला आहे ना चांगलं असं मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं ना की याला आपण 2 मिनिट आहे ना झाकण ठेवून तसंच ठेवायचं. याला पाणी सुटतं. मग आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत याला चांगलं शिजवून घ्यायचं. आपण असं 2 मिनिटं चांगलं झाकण ठेवून ठेवलं होतं. नाही बघा हलकं याला पाणी सुटलं आहे. आता मी याच्यामध्ये पाणी घालून याला चांगलं शिजवून घेते. 10 ते 15 मिनिटं याला चांगली म्हणजे शिजायला लागतं. कारण पेठा कसा कडक असतो ना त्यामुळे थोडा शिजला पाहिजे चांगला. तर याच्यामध्ये मी पाणी घालून घेते. हां पाणी घातलं ना की आपण याला चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आहे ना चांगलं याला शिजवून घ्यायचं आपण 10 ते 15 मिनिट. तर इथे आता मी 3 चमचे टाकून घेते. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या मीठ. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते. तर याला 15 मिनिटं मी चांगलं शिजवून घेतलं आहे. आता दाखवते बघ याला तरी पण कशी छान आली आहे. याच्यामध्ये आपण सुकं खोबरं टाकलं ना की याला चव वगैरे खूप छान येते. हे बघा अशा प्रकारे आपला कलेजी पेठा तयार झाला आहे. तर ही होती आजची कलेजी पेठा रेसिपी. व्हिडिओ जर आवडला असेल तर दिव्यास किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. पुढे भेटूया एक नवीन रेसिपीमध्ये.